तू तीच आहेस भाग 2. साटलोटं गोष्ट लग्नाची पर्व दुसरे. दुसरीकडे एका आलिशान रूममध्ये एक कपल होतं. त्या व्यक्तीने तिला कमरेवर हात ठेवून जवळ घेतलेलं होतं. ती सुंदर स्त्री त्याच्या शर्टचं बटन लावत होती. मिस्टर सहस्त्रबुद्धे, हे तुमचं रोजचंच नाटक झालं आहे. स्वतःच्या हाताने शर्टचे बटन तोडून टाकतात तुम्ही, अबोली लटक्या रागात म्हणाली. काय करणार? बायकोला जवळ घेण्यासाठी कारणं शोधावी लागतात. तो तिच्या गोऱ्या पाठीवर बोट फिरवत म्हणाला. तुमचा मुलगा लग्न करण्याचा वयाचा झाला आहे आणि अजून तुम्हाला रोमॅन्स सुचतो? ती त्याचा हात काढत म्हणाली. अबोली, आत्ताशी आपला मुलगा लग्नाच्या वयाचा झाला आहे. पुढे त्याची मुलं जरी लग्नाच्या वयाची झाली तरी माझं माझ्या बायकोवर असंच प्रेम राहील आणि हा रोमॅन्ससुद्धा तसाच राहील. अग्नेय तिला अगदी जवळ घेत म्हणाला. तशी ती दूर जायला लागली पण त्याने तिला सोडलं नाही. मिस्टर सहस्त्रबुद्धे, सोडा मला, कोणी येईल. त्याच्या जवळ येण्याने तिच्या अंगावर काटा यायला लागला होता. अबोली, तू आधी जशी होतीस आत्ताही तशीच आहे. वाटत नाही तुला इतका मोठा मुलगा आहे. आता इतकी सुंदर बायको असताना रोमॅन्स करूशी वाटणारच ना. त्याने तिच्या मानेत हात घातला आणि तिच्या ओठांवर ओठ टेकवले. थोड्या वेळाने त्याने तिला सोडून दिले. तशी ती लटक्या रागात त्याच्याकडे बघायला लागली. उद्यापासून तुम्ही किती बहाणे केले ना तरी मी येणारच नाही. दिवसेंदिवस तुम्ही बिघडत चालला आहात. ती म्हणाली तसा तो हसला. मला बिघडवणारी पण तूच आहेस, हो का नाही? त्याने परत तिचा हात धरला. मिस्टर सहस्त्रबुद्धे, ती म्हणाली तसं त्याने परत तिला आपल्याकडे ओढलं. अबोली, अजून आली नाही का? रंजना यांनी प्रियाला विचारलं. अबोली दी आत्ताच रूममध्ये गेली आहे. दादांनी तिला आवाज दिला होता. प्रिया हसत म्हणाली. म्हणजे आज पण त्याच्या शर्टचं बटन तुटलं असेल. रंजना म्हणाल्या तसं प्रियाने तोंडावर हात ठेवला आणि हसायला लागली. आई तुम्ही पण ना? प्रिया म्हणाली. मग काय, रोजच त्याच्या शर्टाचं बटन तुटतं. ते का तुटतं ते आम्हाला कळत नाही का? त्या तोंडाला पदर लावून हसायला लागल्या. तशी प्रिया जास्त हसायला लागली. प्रिया, अबोली तिला आवाज देत आली. दी मी इकडे आहे, प्रिया किचनमधून म्हणाली. तशी अबोली तिकडे गेली. अबोली किचनमध्ये गेली तेव्हा रंजना तिथेच होत्या आणि तोंडाला पदर लावून हसत होत्या. काही जोक झाला का? मला सांगा ना. तिला त्या का हसताय जाणून घेण्याची उत्सुकता लागली. काही नाही ग. अग्नीच्या शर्टचं बटन रोज का तुटतं त्याचा आम्ही विचार करत होतो. रंजना म्हणाल्या तसं प्रियाने दाबून धरलेलं हसू फुटलं. अबोलीला तर काय बोलावं ते सुचेना. अंशू कुठे आहे? तिने विषय बदलला. तिचे लाल झालेले गाल नाही बदलले. तो आणि आरव सकाळी सकाळी लॉंग ड्राईव्हला गेले आहे, प्रियाने सांगितलं. एका ठिकाणी 2 बाईक राईड करत होत्या. त्यांची रेस लागलेली होती. एक जण पुढे होता आणि दुसरा त्याच्या थोडा मागे होता. सकाळी सकाळी त्यांच्या बाईक स्पीडने पळत होत्या. लोकांची पापणी पडायच्या आत ते दोन्ही बाईकस्वार नजरेआड व्हायचे. कम ऑन अंशू, पुढचा म्हणाला. तसं अंशूने बाईकचा स्पीड वाढवला. आता दोघं बरोबरीने होते. दादा, आज मी फायनली तुझ्या बरोबरीने आलो, अंशू जोरात ओरडून म्हणाला. दोघंही एका टेकडीवर जाऊन थांबले. अंशूच्या दादाने म्हणजे आरवने आपलं हेल्मेट काढलं आणि डोकं झटकलं. तसे त्याचे सिल्की केस त्याच्या चेहऱ्यावर आले. त्याने ते एका हाताने मागे केले. आत्ता या क्षणी जर त्याला कोणी बघितलं असतं तर त्याच्या प्रेमातच पडलं असतं. अंशूने डोक्यातलं हेल्मेट काढलं आणि आरवकडे बघितलं. दोघंही दिसायला हँडसम होते. आरव तर पूर्ण अग्नेयसारखा होता. दादा, इथे आल्यावर किती भारी वाटतं ना. ते दोघं ज्या उंच टेकडीवर होते तिथे खाली एक मोठा तलाव होता. त्यामुळे त्यांना तिथे फ्रेश वाटायचं. समोरचा सुंदर नजारा बघितला की दिवस पण चांगला जातो.
चल आता घरी जायला हवं. मॉम तुला आणि मला शोधत असेल. आरव म्हणाला तसा अंशू हसला. तुला नाही, मला. ती मलाच शोधत असणार बघ. अंशू हसत म्हणाला तसा आरव पण हसला. आय नो, ती तुलाच शोधत असणार, कारण सारखं गायब व्हायची सवय तुलाच आहे. आरव त्याच्या डोक्यात मारत म्हणाला. अंशू लहानपणापासून कुठेही लपून बसायचा. एक दिवस तर तो कोणालाच सापडत नव्हता. आबोली आणि प्रियाने तर सगळं घर डोक्यावर घेतलं होतं. शेवटी कमलला तो किचन ट्रॉलीमध्ये जाऊन बसलेला सापडला. सगळ्यांनी सगळं घर शोधून काढलं होतं. तो सापडल्यावर आबोली त्याला जवळ घेऊन खूप रडली होती. त्या दिवशीची आठवण येताच त्या दोघांना हसू आलं. चल दादा लवकर घरी, नाहीतर स्वीट हार्ट मला किचनमध्ये शोधत बसेल, अंशू हसत म्हणाला. लहानपणी त्याने गौरवला 2-3 वेळेस प्रियाला स्वीट हार्ट म्हणताना ऐकलं होतं. तेव्हा त्याने त्याचा अर्थ गौरवला विचारला. तेव्हा गौरवने सांगितलं की जो व्यक्ती आपल्याला खूप आवडतं त्याला स्वीट हार्ट म्हणतात. मग त्याला आबोली जास्त आवडायची. मग तो तेव्हापासून तिला स्वीट हार्ट म्हणायचा. दोघं घरी आले. बाईक पार्क करून आत येतच होते तर दारात प्रिया हातात काठी घेऊन उभी होती. ओ माय गॉड, याचा अर्थ मी काहीतरी विसरलो. अंशू प्रियाच्या हातातली काठी बघत म्हणाला. छोट्या मॉमने तुला काही आणायला सांगितलं होतं का? किंवा तिला मंदिरात जायचं होतं का? आरवने विचारलं. तसं अंशूच्या डोक्यात आलं की तिने काल रात्रीच त्याला सांगितलं होतं की आज सकाळी लवकर तिला मंदिरात जायचं आहे. त्याच्यासाठी तिने पूजा ठेवलेली होती आणि हे तो विसरला होता. मंदिरात जायचं होतं, माझ्यासाठी तिने पूजा ठेवलेली होती. तो डोक्यावर हात मारत म्हणाला. तसे आरवने डोळे फिरवले. मग आता मार खा. मी चाललो, मला ऑफिसला जायचं आहे. बाय, टेक केअर. आरव त्याला असं म्हणून आत निघून गेला. प्रिया अंशूकडे रागात बघत होती. तो हळूहळू तिच्याजवळ चालत आला. ती मारणार हे नक्की, पण तो मनातच देवाला प्रार्थना करत होता की त्याची स्वीट हार्ट यावी आणि त्याला वाचवावं. त्याची स्वीट हार्ट असताना त्याला बोलायची कोणाचीही हिंमत नव्हती. मॉम, आय एम सॉरी, मी विसरलो, तो बारीक चेहरा करून म्हणाला. काल मी तुला किती वेळा सांगितलं की सकाळी आपल्याला लवकर निघायचं आहे. मी तुला उठवायला आली तर तू त्याआधीच गायब, ती रागात म्हणाली. ते मला दादा, आरूचं नाव अजिबात घेऊ नको. तो तुला घेऊन गेला नव्हता तर तू त्याला जबरदस्ती नेलं होतं. स्वतःची चूक त्याच्यावर ढकलू नको. ती काठी उगारत त्याच्याजवळ आली. प्रिया, काय चाललं आहे? दे ती काठी इकडे. माझ्या अंशूला अजिबात मारायचं नाही, नाहीतर माझ्यापेक्षा वाईट कोणी नाही. आबोलीने तिच्या हातातून काठी काढून टाकली. आता प्रियाला कळून चुकलं की ती आता काही करू शकत नाही. अगं आबोली दी, मी याला काल किती वेळा सांगितलं, तरीसुद्धा आज तो विसरला, प्रिया म्हणाली. प्रिया, अजूनही वेळ गेलेली नाही आहे आणि देव फक्त सकाळीच मंदिरात नसतो तर दिवसभर असतो. तुम्ही आत्ताही जाऊ शकता. इतकाही काही उशीर झालेला नाही आहे, त्यासाठी त्याला इतकं रागवायची गरज नाही. अंशू, जा तू फ्रेश होऊन ये, नाश्ता कर आणि दोघेही मंदिरात जा, आबोली म्हणाली. तशी प्रियाने नकारार्थी मान हलवत ती निघून गेली. अंशू पटकन आबोलीच्या गळ्यात पडला. थँक्यू स्वीट हार्ट, आज तू मला परत वाचवलं, तो तिच्या गालावर ओठ टेकवत म्हणाला. तसं तिने त्याच्या गालात हळूच चापट मारली. जा लवकर आवर. ती परत चिडली ना तर तुझ्याबरोबर माझी खैर नाही, आबोली हसत म्हणाली. तसा तो लगेच आत पळत गेला. थोड्या वेळाने दोन्ही भाऊ पटकन आवरून आले आणि नाश्ता करायला बसले. अंशू, हे घे, तुझ्यासाठी उपमा केला आहे, गरम गरम खाऊन घे. आबोलीने त्याला उपमा दिला. मॉम, इथे मी पण आहे,
आरव म्हणाला तसं बाकीच्यांना हसू आलं. हो रे राजा, माझं आहे लक्ष. तिने त्याला उपमा दिला. आरव, अग्नेय, गौरव ऑफिसला निघून गेले. अंशू प्रियासोबत मंदिरात गेला. रणजित, सूर्यजित आणि प्रमिला जास्त करून आता गावाकडेच राहत होत्या. त्यांनी अग्नेय आणि गौरववर जबाबदारी सोपवली. त्यानंतर त्यांनी कामातून कायमची निवृत्ती घेतली होती. त्यांचं आता गावाकडे जास्त मन लागायचं. तिकडे अग्नेयने सगळी सोय केलेली होती. कधी अग्नेय तर कधी गौरव यांचा गावाकडे नेहमी चक्कर व्हायचा. फक्त रंजना यांची तब्येत ठीक नसायची म्हणून अग्नेय त्यांना इकडे घेऊन आलेला होता. गावाकडे सगळी सोय असली तरी रंजना यांना तिकडं आजारपणात ठेवायचं मन होत नव्हतं. म्हणून सगळ्यांनी हट्टाने त्यांना इथेच ठेवून घेतलं. अग्नेय त्याच्या कामानिमित्त दुसरीकडे गेला. गौरवचं ऑफिस पण दुसरं होतं. तो दुसऱ्या कारने निघून गेला. आरवसोबत त्याचा ड्रायव्हर आणि गार्ड होते. आरव ऑफिसला आला आणि कॅबिनमध्ये जाऊन बसला. त्याने त्याच्या पीएला म्हणजे योगेशला बोलावून घेतलं. येस सर. योगेश आत आला. योगेश, आपल्याला ही जागा प्रोजेक्टसाठी हवी होती. त्या बदल्यात तिथल्या राहणाऱ्या लोकांना दुसरीकडे राहायला घरं दिली जातील असं मी आश्वासन दिलं होतं. त्या लोकांनी माझ्यावर विश्वास ठेवून ती जागा आपल्याला दिली. मग आपले कामगार अजून काय करत आहे? अजून घरं रेडी का झाली नाही? काम कुठे थांबलं आहे? आपल्याला लवकरात लवकर त्या जागेवर प्रोजेक्ट सुरू करायचा आहे. पण त्या लोकांना राहायला घर नाही तर ते ती जागा खाली का करतील? आरव म्हणाला. सर, कामगारांची यात काही चूक नाही. आपण ज्यांना घरं बांधायचं कॉन्ट्रॅक्ट दिलं आहे ते लोक वेळेवर माल आणत नाही. त्यामुळे कामगारांना पुढे काम करता येत नाही. योगेश म्हणाला. तसा आरव चकित झाला. त्याने आत्तापर्यंत वेळोवेळी घर बांधण्यासाठी पैसा दिला होता. पण ज्यांना कॉन्ट्रॅक्ट दिलं तेच काम करत नव्हते. आणि ही गोष्ट त्याला फार उशिरा समजली. आणि हे तू मला आत्ता सांगतोय? आरव त्याच्यावरच चिडला. सर, मी याबद्दल तुम्हाला सांगणारच होतो. पण त्याआधी मी त्यांच्याशी बोलायचं ठरवलं. पण ते खूपच उद्धट आहे. त्यांनी माझं काहीच ऐकलं नाही. वरतून मलाच सुनावलं. म्हणून ही गोष्ट मी आज तुम्हाला सांगणारच होतो. योगेश म्हणाला. कधी सांगणार होता? मी विचारल्यावर? आरव म्हणाला. तशी योगेशने खाली मान घातली. आत्ताच्या आत्ता चल, बघू काय करताय. आरव लगेच उठून निघाला. योगेश त्याच्या मागे पळाला. शोन, मला ड्रग्ज तिथल्याच लोकांनी दिला आहे जिथे आपण डील करायला गेलो होतो. जाणून बुजून त्यांनी मला अडकवण्याचा प्रयत्न केला. त्या सगळ्यांना जन्माची अद्दल घडवली पाहिजे. त्यांच्यासोबत असणारे सगळे कॉन्ट्रॅक्ट कॅन्सल कर. भार्गव म्हणाला. त्याला आता बरं वाटत होतं. इशिकाला तो विसरून गेला होता. ओके बॉस, शोन म्हणाला. शोन, माझ्या गळ्यातलं लॉकेट सापडलं का? भार्गवला परत लॉकेटची आठवण आली जे त्याने बनवून घेतलं होतं. त्यात त्याच्या मॉम डॅडचा फोटो होता. हार्ट शेपमध्ये बनवलेलं होतं त्याने. त्या लॉकेटला तो कधीच स्वतःपासून दूर करत नव्हता. बॉस, मी सगळीकडे शोधलं पण कुठेच सापडलं नाही, शोन म्हणाला. तसा त्याने डोक्याला हात लावला. तू म्हणाला रात्री कोणीतरी मुलगी माझ्या रूममध्ये होती. कदाचित तिला सापडलं असेल. तो म्हणाला. त्याला स्वतः ती मुलगी आठवत नव्हती पण शोनने सांगितलं की त्याला एका मुलीने मदत केली होती. बॉस, पण मला तिच्या हातात काहीच दिसलं नाही. ती इथून गेली तेव्हा तिचे हात रिकामे होते. शोन पळत गेल्यामुळे शोनचं लक्ष तिच्या गळ्यात असलेल्या लॉकेटवर गेलं नाही. त्याने तेव्हा फक्त तिचे हात बघितले होते जे रिकामेच होते. तिच्या हातात काहीच नव्हतं. नाव काय आहे तिचं? त्याने विचारलं. माहीत नाही बॉस, मी तिला नाव विचारायचं विसरलो.
शोन म्हणाला तसं भार्गवने त्याच्याकडे त्रासिक नजरेनं बघितलं. तुला कधी कोणतं काम स्वतःहून करता आलं आहे? भार्गव म्हणाला. आय एम सॉरी बॉस. तो म्हणाला तसं भार्गवने नकारार्थी मान हलवली. तिचा चेहरा नीट बघितला आहे का? चेहरा बघून तर तू तिला ओळखू शकतो का? भार्गवने विचारलं तशी त्याने पटकन हो म्हणून मान हलवली. नशीब, डोळे तरी ठिकाणावर आहे तुझे. ती मुलगी जिथे कुठे असेल तिला शोधून काढ. भार्गव म्हणाला. त्याला ती मुलगी कुठे आहे, काय करते जाणून घ्यायचं होतं. तिने त्याला वाचवलं होतं आणि चुकीचं काम करण्यापासून रोखलं होतं. ती भेटल्यावर तिला हवं ते तो देणार होता. फक्त ती भेटायला पाहिजे होती. बॉस, मी आत्ताच तिला शोधून काढतो, शोन म्हणाला. तुला कशाला कुठे जायची गरज आहे? आणि या जन्मी तरी ती तुला सापडणार नाही. त्यापेक्षा आपल्या माणसांना कामाला लाव, इडियट. भार्गव वैतागून म्हणाला. तसं मी पण तिला शोधलं असतं, पण ठीक आहे. आपल्या माणसांना कामाला लावतो. बसून बसून आळशी झाले आहे. शोन म्हणाला तसं भार्गवने कपाळावर 2 बोटं घासली. तू आता इथून निघतो का नाही? तुला फक्त मी माझ्या मॉममुळे सहन करत आहे. नाहीतर केव्हाच इथून खाली फेकलं असतं, भार्गव रागात म्हणाला. शोनने खाली बघितलं तर ते खूप उंचावर होते. त्यांचं ऑफिस टॉप फ्लोअरवर होतं. बॉस, तुम्ही इथून मला खाली फेकलं तर माझा सगळा चुरडा होईल, तो कपाळावरचा घाम पुसत म्हणाला. शोन, आत्ता जर तू 2 मिनिटात इथून गेला नाही तर खरंच मी तुला इथून खाली फेकेल, भार्गव म्हणाला तसा शोन पळतच बाहेर निघून गेला. इडियट. साधं त्या मुलीचं नाव याला विचारता आलं नाही. तो गेल्यावर भार्गव फाईल टेबलवर फेकत म्हणाला. इशू, तुझ्या मॉमला माहीत आहे का तू रात्री पार्टी करायला गेली होती ते? समीक्षाने तिला विचारलं. इशिका समीक्षाला भेटायला तिच्या हॉस्पिटलमध्ये आलेली होती. नो, याबद्दल मॉमला काहीच माहीत नाही आहे. पण हो, काल डॅडने मला रूममध्ये गुपचूप शिरताना बघितलं होतं. पण तुला माहीतच आहे, डॅड मला कधीच काही बोलत नाही, ती तोंड वर करून म्हणाली. इशू, तुझी ही चूक तुला एक दिवस खूप महागात पडणार आहे. समजा रात्री तो माणूस त्याच्या कंट्रोलच्या बाहेर गेला असता तर काय झालं असतं तुझं? ड्रग्समध्ये म्हणजे साधी गोष्ट नाही आहे. ड्रग्समध्ये माणूस स्वतःवरचा कंट्रोल हरवून बसतो. तो काय करत आहे हे त्याला स्वतःलाच कळत नाही. आणि तू त्याची मदत करायला गेली होती? तू खरंच वेडी आहेस, समीक्षा म्हणाली. हे बघ समीक्षा, मी फक्त त्याची मदत केली आणि मदत करणं चुकीचं थोडीच आहे. आपण जर कोणाची मदत केली तर आपलं कधीच वाईट होणार नाही, असं माझी आत्तू म्हणते आणि ती बरोबरच बोलते, इशिका म्हणाली तसं समीक्षाने डोक्यावर हात मारून घेतला. इशू, मदत करणं चांगली गोष्ट आहे, पण स्वतःची काळजी घेत जा. तुला काही झालं तर? समीक्षा तिचा हात हातात घेऊन म्हणाली. डोंट वरी समीक्षा, मला काहीच होणार नाही. पण तुला एक गोष्ट खरं सांगू? इशिका म्हणाली. सांग ना, समीक्षा म्हणाली. ज्या व्यक्तीला मी रात्री भेटले होते ना, खरंच सांगते, त्याच्यासारखा हँडसम, स्मार्ट, स्टायलिश व्यक्ती मी आत्तापर्यंत बघितला नाही. मी तर पहिल्याच नजरेत उसको अपना दिल दे बैठी, इशिका नाटकी स्वरात म्हणाली. तसा समीक्षाने तिच्या पाठीत एक फटका मारला. तू कधीच सुधारणार नाही, असं म्हणून समीक्षा हसायला लागली. इशिकाला पण हसू आलं. आज आपल्या अबोली आणि अग्नेला भेटून कसं वाटलं ते कमेंटमध्ये नक्की सांगा. भेटूया लवकरच पुढच्या भागात आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब नक्की करा.